तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार आहात का? आणि माझाही अंजलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती असं काहीही करू शकत नाही. हा, केलंच तर विराट करू शकतो असं. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? म्हणजे विराट खोटं तिला बोलतोय? प्लीज आपण नंतर बोलूया. विराट, मुळात तू किचन मध्ये गेलासच का? भाकरवडी खायची होती मला. मग तेव्हा ही चहात विष मिसळत होती. हो. मग तेव्हाच का नाही अडवलंस? का वाट पाहत होता वरून येण्याची? बाबा हे बघा, ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की हिने विष टाकलं ना चहात. पण ती असं करेलच का? का करेल? कारण हिला या वाड्याचा सत्यानाश करायचाय ना, म्हणून. बस. आता यापुढे कोणीही एकही शब्द बोलणार नाहीये. अंजली या घरात राहून जर या घराचा सत्यानाश होणार असेल तर अंजली आजपासून ह्या घरात राहणार नाही. कारण अंजली आणि मी आम्ही दोघंही हे घर कायमचं सोडतोय. चल अंजली. वरुण नाही, नको. अरे पण वरुण, चल म्हणतोय ना. वरुण नको, तू माझं ऐकून तरी घे. वरुण, वरुण. वरुण, कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. तुला खरंच असं वाटत नाहीये ना की मी तुझ्या चहात? वेड लागलाय तुला? तुला काय मी इतक्या हलक्या कानाचा वाटतो का ग? की कोणी येऊन मला काही सांगावं आणि मी विश्वास ठेवावा? नाही वरुण, पण तुला असं वाटणं साहजिक आहे ना. विराटने ती बाटली दाखवली. मग त्यात मोठं काय केलं? अंजली, एक गोष्ट लक्षात ठेव. माझा सगळ्यात जास्त विश्वास फक्त तुझ्यावर आहे, विराटवर नाही. मला हे पण माहिती आहे की ही सगळी त्याचीच चाल असणार. तुझ्यावर आरोप करायचा आणि मला तुझ्या विरुद्ध भडकवायचा. आणि त्यासाठी विराट कुठल्याही थराला जाऊ शकतो. वरुण, पण मला खूप भीती वाटते. तुला काही झालं असतं तर? अंजली, मला काहीही झालं नाही हे माझं नशीब होतं. पण आता ह्यापुढे ह्या घरात तुला काहीही होऊ शकतं. त्यामुळे मगाशी जे काही रागाच्या भरात मी बोललो ना, ते सगळं खरं आहे. आपण हे घर सोडून जातोय. वरुण, अरे पण आपण जाणार कुठे? ते सगळं आता मला काही माहित नाही. तो विचार मी करतो. तू मनाची तयारी कर. झालं? बसला ना प्लॅन?
नेहमीच कसा चुकतोस रे तू? एक मिनिट, माझा प्लान परफेक्टच होता. तुमच्या मुलाने येऊन फियास्को केला. तुला त्याआधी काम संपवता येत नव्हतं? मी सगळं व्यवस्थितच केलं होतं. व्यवस्थितपणे तिच्या कपात विष मिळवला. तिने कप उचलून तोंडाला पण लावला, पण नेमका तिथे वरून आला की तेव्हाच त्याला चहा प्यायची तलफ सुटली. अरे पण चहा सांडायची काय गरज होती विराट? चहा सांडला नसता तर तिरडी बांधायची वेळ आली असती वरून ती. फोडीन तुझा. चंद्रादा शांत हो. पाठ फोडण्यापेक्षा ना थँक्स म्हणा मला. नशीब माझं परत तिथे गेलो. बरोबर बोलतोय तो चंद्रादा. आई शपथ, वेळेवर डोकं चाललं आणि सगळा प्लान उलटा फिरवला. सगळं तिच्यावरच शेकला. आपल्या नशिबाला मातीचीच भूक लागली आहे ना. हल्ली माती. तो वरून तिथे देवदूत बनून आला त्याच वेळी. अंजली वाचली ती वाचलीच, पण मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की वरुण जर हे घर सोडून गेला तर काय? चंद्रादा तू नको काळजी करूस. तो नुसता बोलतोय, पण तो जाणार नाही याची जबाबदारी माझी. मी समजवीन त्याला. ठीक आहे मग. कारण काहीही करून त्याला थांबवायलाच हवं. एकदा तो गेला की त्याच्याबरोबर ती जाणार, आणि ती गेली की मग आपण काहीही करू शकणार नाही. काहीतरी नवीन उपाय शोधायलाच हवा. चांगला उपाय शोधलायस. गुड. माझं म्हणणं ऐकून घेणार आहेस? बोल. हे बघ लोपिता, मला माहिती आहे आता तुझ्या डोक्यात काय विचार चाललाय, पण बिलीव्ह मी तसं काहीच नाहीये. वरुण, जनरली लोक म्हणतात की ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, पण तू पहिला मुलगा आहेस जो मला म्हणतो की दिसत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नको. हो, कारण हे सगळं मी मनापासून नाही करत आहे यार. तू मला आणि स्वतःला दोघांनाही फसवतोयस. फसवतोय? जर मी फसवत असतो तर तुझ्याशी इथे येऊन बोलायची हिंमत केली असती? मला हिमतीचं माहित नाही. तुझं मला निग्लेक्ट करणं, त्या अंजलीसाठी घरच्यांशी भांडण करून घर सोडून जायची धमकी देणं, यावरून एवढंच लक्षात येतं रे की अंजली आता तुला आवडायला लागलीये. तू फक्त तिचाच विचार करतोस. लोपिता, कुणावर तरी केलेली दया आणि एखाद्या माणसावर केलेलं प्रेम यातला फरक कळत नाही का तुला? वरुण, एखाद्यावर वारंवार दया केली ना की त्यातून माया वाढते, आणि त्या मायेचंच रूपांतर प्रेमात होतं, जे आता होतंय. त्यात काय वाईट नाहीये म्हणा. मी काय म्हणते वरुण, हे सुरू राहू दे तुझं. तुझं माझ्यावरचं प्रेम किंवा माझं तुझ्यावरचं प्रेम हे प्रेम नाही म्हटलं जाणार रे. हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हटलं जाणार आहे. आणि तुझं अंजलीवरचं प्रेम हे पवित्र मानलं जाणार आहे. अगं हेच सांगतोय ना, हे सगळं खोटं आहे. वरुण, तुझं बोलणं खोटं आहे. मी तुला प्रॉमिस करते, मी कोणालाही नाही सांगणार की तू मला फसवलंयस म्हणून. पण प्लीज मला फ्री कर, कारण तू जेव्हा जेव्हा त्या अंजलीची काळजी करतोस ना तेव्हा त्याचा त्रास मला होतोय. लोपिता, का असा विचार करतेस? हे बघ, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय लव्ह ओनली यू अँड नोबडी एल्स. त्याच आशेची भीती वाटतेय मला. वरून आता बस झालं कल्पनेच्या जगात जगणं. तू आता प्रॅक्टिकली डिसिजन घे. आता आपण वेगळे होऊया. नाही, मी वेगळा नाही होऊ शकत. वरून प्लीज, तू एकाच वेळेला दोन दगडांवर पाय नाही ठेवू शकत. त्याचा त्रास तुलाच होईल. आपण खूप चांगले मित्र राहूया पुढे.
काय बोलतेस तू? रुपिता, कम ऑन, डोंट बी सो टिपिकल. हे बघ, कायद्याने आता अंजली माझी बायको आहे आणि माझ्या घरचे कायदा धाब्यावर ठेवून तिच्याशी कसेही वागत असले ना तरी नवरा म्हणून नाही, पण निदान माणूस म्हणून मला तिच्याशी चांगलं वागलंच पाहिजे. रुपिता, ऐक, अगं, जेव्हा जेव्हा त्या मुलीचा भाबडेपणा बघतो ना तेव्हा सतत मला काहीतरी कोणीतरी सांगतंय असं वाटतं की वरुण, हेल्प दिस गर्ल. तिला तुझी गरज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या मनात काही नाहीये. आय मीन इट. आणि लोपिता, जोपर्यंत बायको म्हणून ती माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी तिच्याशी कर्तव्यनिष्ठ राहणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून लोपिता, माझ्याकडे दुसरा कुठचाच पर्याय नाहीये. मला मुंबईला गेलंच पाहिजे. ऐक, listen. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्यामुळे आता ह्याच्या पुढे सगळं तुझ्या हातात आहे. तुला हवं तर मला समजून घे, नाहीतर गैरसमज कर. बाय. विराट, आता हे काय नवीन सुरू केलेस तू? अरे हसतोयस का? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि आणि तिकडे काय बडबडत होतास? अरे कुणी चेक केलं असतं म्हणजे? कोणी चेक करणार नाही, कारण उगाच विषाची परीक्षा कोण घेईल? म्हणजे त्याच्या हात पॉयझन होतं. अरे म्हणजे तू चहात विष घालून अंजलीला मारायचं? या प्रकारच्या वागण्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आई, तुला आठवतं मी शाळेत असताना तुझी नेहमी बोंब असायची की मला वाक्प्रचारांचे अर्थ कळत नाही. पण आता तुला कळेल मी किती अभ्यास केला होता ते. कार्ट्यात, तुला काय वाटतं तू मोठा तीर मारलायस? मेलीस ती म्हणजे? त्याच्यासाठी सर केलंय सगळं. नाही मेली ना, म्हणून काय की तोच गेम तिच्यावरच पलटवला. आणि हे तुझ्या आत्याला आणि काकांना कळलं तर? माहिती आहे त्यांना सगळं. म्हणूनच तर वर्षा बाजारात गेली आणि शुभांगी काकू उशिरा उठली. अरे काय ही सगळी कारस्थानं चालली आहेत? मी ना हे सगळं तुझ्या आता बाबांना सांगायचं नाही. बाबांना सांगायचं नाही. आई, आजपर्यंत मी एकही गोष्ट तुझ्यापासून लपवली नाही, कारण तू माझी आई आहेस. आता ही गोष्ट जर का तू बाबांना सांगितली तर ती काका आणि आत्यांनाही कळेल, आणि त्यांना जर का कळली तर ते काय करू शकतात हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे.
त्यामुळे आपलं भलं याच्यातच आहे की शांत राहायचं. अरे पण मी आई हे बघ, जर का यात तू तुझ्या पद्धतीने बोंबाबोंब करायला गेलीस ना तर हाच गेम आपल्यावर उलटू शकतो, जे आपल्या हिताचं नाही आहे. म्हणून जस्ट वेट अँड वॉच. तुझे काका, तुझी आत्या आणि तू काय घालायचा तो गोंधळ घाल. बाबा मला बोलवलं? ये बैस. नाही, बसण्यासाठी मला वेळ नाहीये. ठीक आहे, मुद्द्याचं बोलतो. बोला. वरुण, तुला घर सोडून जाता येणार नाही. का? हे घर सोडून जाऊ नये असं तुम्हाला वाटतंय का? माझी कपॅसिटी नाही म्हणून? मला वाटतंय म्हणून. नाही, ते शक्य नाही. मला कारण कळू शकेल? ऑफकोर्स. कारण सोपं आहे. अंजलीचं या घरात राहणं सुरक्षित नाही. अंजलीच्या जीवावर कोणीही उठलेलं नाहीये. अच्छा, मग आज काय झालं? इतकंच नाही बाबा, पण आत्यानी दोनदा तिला घराबाहेर काढायचा प्रयत्न केला आहे. वरुण, रागाच्या भरात गोष्टी होतात कधी कधी. रागाच्या भरात? बाबा, माणसाचा राग मोजण्याचं मशीन जर बाजारात असतं ना तर मी आपल्या घरात नक्कीच बसवून घेतलं असतं. तुमच्यासाठी आणि आत्यासाठी. बाबा, वादविवाद भांडणं घराघरात असतात, पण म्हणून काही कोणी घरात राहणाऱ्या सुनेला बाहेर काढत नाही. तसंच जर असेल ना तर घरातला मुलगाही घर सोडण्याच्या गोष्टी करत नाही. अहो बाबा, अन्यायाचा अतिरेक झाला की गांडूळ पण फणा काढतोच. वा, अंजली बरोबर राहून पोपटासारखं छान बोलायला लागलायस. बाबा, तुमचं जर झालं असेल तर मी निघू? नाही वरुण, तू हे घर सोडून जातोयस, पण राहण्याची व्यवस्था काय? पोटा पाण्याचं काय करणार आहेस? नाही, हे असं फिल्मी डिसिजन घेणं खूप सोपं असतं, पण तसं जगणं खूप कठीण असतं. बाबा, जर तुम्हाला आठवत नसेल तर याआधी सुद्धा मी अनेक वर्ष घरापासून दूर राहिलोय, नाही का? आय नो, पण तेव्हा पॉकेट मनी मीच तुला देत होतो. बाबा, मान्य आहे की तेव्हा मी कमवत नव्हतो, पण आता तर मी कमवतोय ना, आपल्याच कंपनीत. अच्छा, म्हणजे तुमच्या घराबरोबर तुमच्या कंपनीतली नोकरी सुद्धा मी सोडावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मी ते सुद्धा करायला तयार आहे बाबा. मूर्खपणा करतोयस. रक्त तुमचंच आहे. बाबा, एखादा वेडेपणा जर तुम्ही करू शकता तर एखाद दुसरा वेडेपणा मलाही करायचा हक्क आहे. तुम्ही जसं अंजलीला घराबाहेर काढू शकता तसा तुम्ही तिचा जीवही घेऊ शकता, पण मला एक चान्स द्या ना अंजलीला या घरापासून सुरक्षित ठेवायचा. वरुण, बाबा, तुम्ही कितीही जरी ओरडलात ना तरी माझा डिसिजन फायनल आहे. त्यामुळे याला जितक्या लवकर तुम्हाला ऍक्सेप्ट करता येईल तितक्या लवकर ऍक्सेप्ट करा. तुम्हाला हवा असेल तर मी त्यासाठी तुम्हाला वेळही द्यायला तयार आहे. येतो मी. वरुण,